राहे सांभाळीत आलिया घात निवाराया. आणि ते विश्वास असल्यामुळे देवाला रणांगणात उतरायची वेळ नाही आली. जिंकले पांडव. आता समजा निवडणूक लागली, नारळ फोडायला जाताना जर एखादं म्हटलं पडू बर का, आपण पडले. पण नारळ फोडायला जाताना जर एखादा म्हटला येऊन येणार कोण, गणपतराव शिवाय आहेच कोण, काय होतं? एक आत्मविश्वास. मी तरुणांना विनंती करतो, हे असले जे नालायक लोक असतात ना आसपास, एवढं सोपं आहे का ते, जमणार आहे का ते, आपलं काम आहे का ते, सगळी ब्लॉक करून टाका. मी जेव्हापासून असली नालायक लोक ब्लॉक केली ना, तारखच खाली नाही माय. फोन बंद करून ठेवून टाकतो मी डायरेक्ट. तारखच नाही तर काय करायचे ते फोन चालू ठेवून. निगेटिव्हिटी ठेवायची नाही आसपास. शिवरायांच्या आजूबाजूला ती तसली नालायक जमत होते. शिवा कोणाचा नाद करतोय? औरंगजेबाचा. तू औरंगजेबाला हलक्यात घेतोय? अरे बाबा, त्याने सक्का भाऊ दारा शिकागो त्याचं मुंडकं तोडलंय, बापाला तुरुंगात डांबले, आणि भावाचं मुंडकं बापाला गिफ्ट पाठवलंय. जिथं भावाला सोडलं नाही, बापाला सोडलं नाही, तिथं तुझे कारनामे कळाले तर काय अवस्था होईल? नको नाद करू. आणि मग शिवरायांचं डोकं व्हायचं खराब. यातले नालायक लोक डोकं खराब करायचे ना हो. मानसिकता बिघडतेच ना, किती नाही म्हटलं तरी. महाराज म्हणजे ताना काढ रे घोडा. कुठं पाय बरं तुकाराम महाराजांचं कीर्तन कुठे आज? लो गावाला चाल, घोड्याला टाच मारायचे आणि चालले कीर्तनाला. काय योग महाराज शिवराय असे समोर येऊन बसले ना, असले धार यायची तुकाराम महाराजांच्या वाणीला. बघा, वक्ता सुद्धा आहे ना श्रोत्यावर अवलंबून असतो. श्रोत्यांचा उत्साह किती यावर वक्त्याला सुचत. श्रोते जर डिमा असले ना, कीर्तनगाराची चार्जिंग उतरून जाते आखी. खरं सांगतो मी तुम्हाला. तानयाचे लागता झटे मग अधिकची पाना फुटे. एखादी गाय, तिला एक वासरू आहे, तिच्या पोटात दूध आहे, पण जोपर्यंत ते वासरू असे झटके देत नाही ना, ते दूध येत नाही, पाणवत नाही गाय. हा निसर्गाचा नियम आहे. आमचा रोज वेगवेगळा अनुभव आहे, सगळ्यांचाच आहे. आपल्यालाच कळत नाही एका दिवशी कसं इतकं रंगलंय. चिंतन तर तेच, पण ते रंगून जात. आणि एका दिवशी ते नाही जुळत तर नाहीच जुळत, शेवटपर्यंत नाही जुळत. तुकाराम महाराजांच्या पुढे रोज अशी तशी तर असायचीच. स्वतः शिवाजी महाराज जेव्हा येऊन बसायचे ना, धारच यायची महाराज. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण. महाराज समोर येऊन बसल्या सुचायचं असं ना, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. अहो महाराज, तुमचा जर संकल्प सत्य असेल, तुमचं काम जर धर्मासाठीचं असेल, सत्यासाठीचं असेल, न्यायासाठीचं असेल, तर ईश्वरी सत्ता तुमच्या पाठीमागे उभी राहील. आणि देवतारी त्याला कोण मारी. असाध्य ते साध्य करिता सायास,
कारण अभ्यास तू हा वारकरी संप्रदाय झुरायला शिकवणारा नाही, हा वारकरी संप्रदाय लढायलाच शिकवणार आहे. काय म्हटले? ईश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे, ईश्वरी सत्ता तुमच्या मागे उभी आहे आणि अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येतात. अभ्यास. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. योग्य पद्धतीने अभ्यास केला तर माणूस यशस्वी होतोच. आता तिचा पेपर गणिताचा वाचून गेली भूगोल, झाली नापास ती. अभ्यास नाही केला का? केला ना, पण जो पेपर होता त्याचा नाही केला. तिथं गडबड होती आपली. चुकली या वर्म फेरा पडे. वर्म चुकला का मारत बसावं लागतं चक्रा. कधी कधी रस्त्याला आम्ही गडबडीत फोन आला वगैरे, ते मॅप पासून हुकलं गेलं पुढं का युटर्नच नसतो, परत भलं जावं लागतं 3 किलोमीटर या फिरून परत. महाराज सांगायचे की आपण अभ्यास केला, योजना बांधली, पद्धतशीरपणे वाटचाल केली तर यश आहे. दादा त्या विचारांनी परिपक्व झालेले शिवराय. म्हणून तुम्ही बघा, संकट किती मोठा असो शिवराय कधी हटलेच नाही. किती मोठं संकट असू द्या. जहाजों से टकराए उसे तूफान कहते हैं और तूफानों से टकराए उसे छत्रपती शिवाजी महाराज कहते हैं. त्याने तुफानांशी टक्कर दिली कायम. किरकोळाला तर भांडलीच नाही हो. हे पाहत आधी आपल्यापेक्षा मजबूत आहे का कमी आहे. भावाची गच्ची धरीत चौकात पोलिसांनी चांगला घोडा लावला तरी म्हणतो साहेब जाऊ द्या. असं तर स्वभाव आहे. तुम्ही अफजल खानाचं जेव्हा स्वारी झाली, जेव्हा चालून आला स्वराज्यावर, तेव्हा जवळ जवळ डिक्लेअर झालं होतं पत्रकारांचं विश्लेषण, स्वराज्य संपलं. एक्झिट पोल लय बेकार होता तेव्हा. जेव्हा अफजल खान चालून आलं ना, एक्झिट पोल तर डिक्लेअर झाला होता स्वराज्य संपलं. इंग्रज, पोर्तुगीज, डच तर लय खुश. पार्ट्या केल्या त्यांनी, पार्ट्या. स्वराज्य संपलं. कारण तुम्हाला सांगतो, कसं बस 10,000 सैन्य नाही शिवरायांचं आणि अफजुल्ल्या 50,000 प्लस सैन्य प्लस घोडदळ, हत्तीदळ, उंट, हे अशा तयारीनिशी निघाला होता. बरं आक्रमक इतका होता तो की पोचायच्या अगोदरच त्याने दहशत इतकी निर्माण केली. काय तुळजाभवानी तुम्हाला ताकद देते? तुळजाभवानी त्या शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभी आहे ना. मंदिरात तोडून फोडून, मूर्ती तोडून फोडून इतका विध्वंस केला. दहशत तयार व्हावी, एक भीती तयार व्हावी. जनता अशी दिसल तिकडं लपली हो. त्या काळात पंढरपुरात आला, तिथं गाई कापल्या, धिंगाणा घातला, शेत्या पेटवून दिल्या. विध्वंसक अशा प्रकारचं त्याचं ते सगळं स्वरूप होतं. भाऊ, तुमच्या आमच्यासारखं असतं ना एखादं बेशुद्ध पडला असतं बा, हार्ट अटॅक आला असता. हार्ट अटॅक नाही खचले हो महाराज, नाही ना खचले महाराज. महाराजांनी मोहिमा चाकल्या तेव्हा सुद्धा. काय शिकवतं आम्हाला शिवचरित्र महाराज? आम्ही छोट्याच्या दुःखाने आत्महत्या करून टाकतो, रडत बसतो, संपलं राव आमचं. वाचन शिवचरित्र, अभ्यासानं राव माणूस खचतच नाही हो. तो हेच म्हणत राहतो शर्यत अजून संपलेले नाही, कारण पट्ट्या अजून जिंकलेला नाही. शिवचरित्र तेच शिकवतं माणसाला, खचायचंच नाही. केले तयारी. आता काय केलं पाहिजे? आता शक्तीपेक्षा आता युक्तीचाच वापर केला पाहिजे. केला पत्र व्यवहार सुरू अफजुल्ल्या सोबत. त्याला पत्र असं लिहिलं, म्हटले अहो अफजल खान, तुमचे पराक्रम आम्ही ऐकू नये. तुम्ही आमच्या बाबांचे मित्र, शहाजीराजे आणि अफजल खान सोबत काम केलेलं. तुम्ही आमच्या बाबांचे मित्र म्हणजे आमच्यासाठी पित्या समान आहे तुम्ही. तुम्हाला मी फार मानतो, तुमचा आदर करतो.
अहो ते अफजुल्ला चढला ना हरभऱ्याच्या झाडावर. तो म्हटला ज्याला मारायला निघालो तो फॅन निघाला आपला. ते इतकं खुश झालं अफजुल्ल्या. त्याला वाटलं आपल्या आटोक्यातलं गिऱ्हाईक आहे, याला काय एवढा फौज फाटा पाहिजे. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, एखाद्याला जर आपटायचं असलं ना आधी त्याला उचलून घ्यावं लागत. तुम्ही उचलल्याशिवाय समोरच्याला आपटू नाही शकत. शिवरायांनी 3 नेते त्या काळात वापरली आणि इतका 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 ढागात गेला अफजुल्ल्या. 50,000 सैन्य घेऊन आलेला प्रतापगडाच्या पायथ्याला शिवरायांना जेव्हा भेटायला गेला तेव्हा फक्त 4 लोक सोबत घेऊन गेला. आणि दिलं ना ईश्वरी सत्तेने शिवरायांना साथ दिली ना महाराज. आणि 1.5 मिनिटात फाडला अफजुल्ल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि त्या दिवशी दाखवून दिलं की जो आमच्या देवी देवतांच्या, जो आमच्या हिंदुस्थानाच्या आणि जो आमच्या हिंदू धर्माच्या विरोधात कारवाया करल ना त्याचा आम्ही कोताळा काढणार म्हणजे काढणार. आणि सगळे एक्झिट पोल खोटे ठरले. सगळे जे पत्रकारांचे विश्लेषण होते खोटे ठरले. आणि दादा खुरप घेऊन निंदणाऱ्या बाईमध्ये एवढी ऊर्जा आली ना, अफजुल्ला फाडला. नांगर हाकणाऱ्या शेतकऱ्यात एवढी ऊर्जा आली ना, अफजुल्ला फाडला. आणि असलं त्या काळामध्ये इतकी सकारात्मक ऊर्जा महाराष्ट्रात आली. बारीक बारीक पोरं म्हणायला लागली, भवानी मातेचा लेक तो महाराष्ट्राचा राजा आहे, झुकला नाही कुणासमोर दुर्जनांचा तो काळ आहे. कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि तरी जर नडत असेल तर मग शिवरायांच्या मावळ्यांची जात दाखवा. अशा पद्धतीची सगळी आक्रमक झाली. ही शेतकऱ्यांची पोरं ही वारकरी धारकरी झाली, हे शेतकरी सैनिक झाले, या महिला खुरपणी करणाऱ्या योद्धा झाल्या. आणि मग मात्र साधू संतांच्या विचारांनी प्रभावित झालेले छत्रपती शिवाजी महाराज. आता ऊर्जा आली, आता चैतन्य आलं, आता आत्मविश्वास आला. आता भगवा रोवायचा कसा, पहिलं चरण.
करे जय बरे हो कोण करे जय बरे कवे काय करू अगे कोण झाले जय बरे कोण झाले जय बरे विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल बोला बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रखुमाई विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला शिवराय विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जिजाऊ आई साहेब विठ्ठला रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम विठोबा रखुमाई हरी जय रखुमाई जय जय रखुमाई 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 जय रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ साधू संतांचे विचार पचनी पडलेले आणि तुकाराम महाराजांचा हा साधारणपणे 400 वर्षापूर्वीचा अभंग आहे. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. मी आज सगळ्या शिवभक्तांना विनंती करतो की या अभंगाकडे अभंग म्हणून पाहूच नका. या अभंगाकडे तुम्ही मंत्र म्हणून बघा. मोठे व्हाल म्हणजे व्हाल. मंत्र हा यशाचा मंत्र आहे हा. आणि शिवरायांना तो मंत्र कळाला, पचनी पाडला आणि शिवरायांनी काम सुरू केलं. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यासाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. शत्रूच्या छावणीत घुसतो, छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. डाण्या वाघाला सामोरे जातो त्याला उभा फाडतो त्यांचं नाव धर्मवीर संभाजी. आणि या सगळ्या पोरांना एकत्र करतो, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकारतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. शिवरायांना जर गमक जर काय कळालं होतं ते हेच कळालं होतं.
की आता आपल्याला सगळ्यांना सोबत घेतलं पाहिजे, मतप्रवाह सगळे बाजूला फेकले पाहिजे आणि ब्राह्मणाचा बाजी सोबत घेतला, मराठ्याचा तानाजी सोबत घेतला, नाव्याचा शिवा काशीद सोबत घेतला, रामोशी समाजाचा आमचा बैरजी नाईक सोबत घेतला आणि 18 पगड जाती 12 बलुतेदार सगळ्या पोरांची मोठ बांधली आणि मग मुघलांच्या छाताडात भगवा रावला. नाही तर सोपं नव्हतं. आणि मी आज तुम्हाला पुन्हा जाता जाता सांगतो की जर कोणाला वाटत असेल की हिंदू धर्मातली एखादी जात इथला धर्म टिकवून ठेवू शकते, तर हा शुद्ध गैरसमज आहे. शुद्ध नाही, हा अशुद्ध गैरसमज आहे. शुद्ध कसा असेल गैरसमज? जर आपल्याला हिंदू धर्म टिकवायचा असेल तर 18 पगड जाती 12 बलुतेदार जेव्हा एकत्र येतील तेव्हाच हिंदू धर्म टिकेल. एका जातीच्या जोरावर इथला धर्म टिकवू शकत नाही म्हणजे नाही. आणि हे शिवरायांना कळलं आणि शिवरायांपेक्षा आपण हुशार नाही. साधं सरळ आहे ना गणित. पुढच्या काळामध्ये जर आपल्याला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर मी फार पुढचं बोलतोय आणि ती काळाची गरज झालेली आहे. जेव्हा जेव्हा आपण स्वतःला हिंदू म्हणतो ना, तेव्हा तेव्हा आपण बौद्धही असलो पाहिजे, तेव्हा तेव्हा आपण जैनही असलो पाहिजे, आणि तेव्हा तेव्हा आपण शिखही असलो पाहिजे, आणि ते आपलं हिंदुत्व असलं पाहिजे. हे सगळ्या हिंदुस्थानात जन्माला आलेल्या विचार प्रणाली आहे. आणि त्यांच्यात जर गटतट पडले तर हिंदुस्थान संपला म्हणून समजा. आज अनेक शहरांच्या कोपऱ्यामधनं एक घोषणा ऐकायला येते, हे फार मोठं संकट आहे देशासमोरचं. ती घोषणा काय माहितीये? जय भीम जय मीम. प्रत्येक गावात जरी अशी परिस्थिती नसली तरी मी अनेक गावांमधल्या मिरवणुका हल्ली अशा पाहतोय. अहो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं किती प्रेम या देशावर. ज्यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, या अवघ्या देशाला हाक देऊन सांगितलं. त्या बाबासाहेबांच्या जेव्हा लक्षात आलं की सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आपल्या धर्मामध्ये सगळ्यांची नाहीये, काही आडमुठ आहेच. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखं एखादं व्यक्तिमत्व पतित पावन मंदिराची स्थापना रत्नागिरीमध्ये करताय आणि सगळ्यांना देवळात प्रवेश देतय. पण आजही काही आडमुठ लोक असे आहे की जे सगळ्यांना देवळात येऊ द्यायला तयार नाही. बाबासाहेब म्हटले, मी यांना धडा शिकवणार म्हणजे शिकवणार. आणि बाबासाहेबांनी ठरवलं, मी धर्म परिवर्तन करतोय. बाबासाहेबांना जगभरातून पत्र यायला लागले. लय गुदगुल्या झाल्या अहो काहींना, यांच्यात दुफळी तयार झाली, यांच्यात फळी निर्माण झाली, यांच्यात वाटणी झाली. हैदराबादच्या निजामाचं पत्र आलं, तुम्ही जर धर्मच परिवर्तन करताय तर इस्लाम स्वीकारा आणि तुमच्या मागण्या काय तेवढं फक्त सांगा. ख्रिश्चन लोक संपर्क करायला लागले, ख्रिश्चन धर्म स्वीकारा, मागण्या काय सांगा. पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या हिंदुस्थानाबद्दल प्रेम इतकं. बाबासाहेबांचं त्या काळातलं विधान आहे, आमच्यात भांड्याला भांड लागलंय, मी वेगळा विचार करतोय, पण मी त्याच धर्मात प्रवेश करेल ज्याची निर्मिती हिंदुस्थानात झाली. परदेशात जन्माला आलेल्या धर्मात मी माझ्या लोकांना घेऊन जाणार नाही. आणि जगाला गौतम बुद्ध जे दिले ते या हिंदुस्थानाच्या मातीने दिले. ती विचार प्रणाली काय एकदम वेगळी, आडवी तिडवी तिसरी संवारक अशा प्रकारची नाहीये. ते एकाच मुळापासून निर्माण झालेली एक शाखा आहे. आणि बाबासाहेबांनी बौद्ध विचारसरणीचा अंगीकार केला. आणि हे जर आपल्याला नाही समजलं, नाही कळालं, तर पुढच्या काळात देशाचं भवितव्य अवघड आहे. आज आपल्या देशासमोर संकट हिरवं आहे. आज ख्रिश्चन मिशनरी लोक आपल्या परिसरांमध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये, आदिवासी भागांमध्ये जाऊन 5,000, 10,000, एक टू व्हीलर, 5 पोते धान्य यावर लोकांना धर्मांतरित करतायत. आज अनेक लोक म्हणतात आम्ही हिंदू नाही, आम्ही ख्रिश्चन झालो.
पुढच्या काळामध्ये असं संघटन उभं राहिलं पाहिजे, एवढा समन्वय साधला पाहिजे की कोणत्याही कोपऱ्यातून कोणत्याही वस्तीतून घोषणा जर आली तर ही घोषणा आली पाहिजे, भीम शक्ती शिव शक्ती जिंदाबाद. भीम शक्ती शिव शक्तीचा समन्वय म्हणजे हिंदुत्वाचं रक्षण आहे. जैन असू द्या, शीख असू द्या, अहो ही सगळ्या आपल्या विचार प्रणाली आहे. या हिंदुस्थानातला तो विचार आहे. आपला लढा परकीय आक्रमणकर्त्यांसोबत आहे, ज्यांनी आमची देवळं उद्ध्वस्त केली आणि तिथं मशिदी उभ्या केल्या, ज्यांनी आमच्या गायी कापल्या, ज्यांनी आमच्या आया बहिणींच्या आबरू लुटल्या, ज्यांनी आमची माणसं धर्मांतरित केली, त्यांच्यासोबत आपला लढा आहे. आणि त्यांना जर पुरून उरायचं असेल ना तर हिंदुस्थानात निर्माण झालेल्या प्रत्येक विचारसरणीचा आपल्याला अंगीकारच करावा लागेल, तर याचं अस्तित्व टिकणार आहे. एक काय झालं, कुत्र झाडाखाली बसले होतं आराम करत, कुत्र, आणि गाढवाला कुत्र्याची आठवण आली. गाढव गेलो कुत्र्याला भेटायला. कुत्र्याला म्हटलं नमस्कार. कुत्र्याने पाहिलं सुद्धा नाही बा गाढवाकडे. काही लोकांना लय ऍटिट्यूड राहतो, लवकर बोलतच नाही. तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा पहा, काहींना एवढा ऍटिट्यूड राहतो ना, पहिल्या हायला तर रिप्लायच देणार नाही, दुसऱ्या हायला सुद्धा देणार नाही, तिसऱ्या हायला सुद्धा देणार नाही, चौथ्या पाचव्या हायला रिप्लाय काय राहतो माहितीये का? प्रश्नचिन्ह, काय काम आहे. बरोबर आहे ना? तर त्या कुत्र्याला लय ऍटिट्यूड हो. ते पाय ना सुद्धा गाढवाकडे. मग गाढवाने जरा लोणी लावलं त्याला. काय राव दादा, मी तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही माझ्याकडे बघत सुद्धा नाही, तुम्ही माझ्याकडे पाहत सुद्धा नाही. मान्य आहे तुम्ही लय मोठी माणसं, पण गरीबाशी बोलायला काय अडचण आहे. कुत्र फुगलं, मान उचलली, म्हटला बोल काय काम आहे, पटकन बोल, काय काम आहे तुझं माझ्याकडं. काय नाही दादा, इकडनं 7 गावं ओलांडून गेलं की 8व्या गावामध्ये एक पर्वत आहे आणि त्या पर्वतावर राजसिंहासन ठेवलेलं आहे. आपल्या दोघांपैकी जो अगोदर धावत पळत 7 गावं ओलांडून जाईल, 8व्या गावामध्ये जाऊन पोहोचेल, पर्वत चढून जाईल, तो या 8 गावांचा राजा. कुत्र्याने गाढवाकडे असं मिश्किल नजरेने पाहिलं, म्हटला गाढवा, म्हणूनच तुला गाढव म्हणतात रे. म्हणजे गाढव पक्क गाढव आहे, कुत्र्याच्या लक्षात आलं. अरे गाढवा, 7 गावं ओलांडून जायला मला किती वेळ लागणार आहे? आत्ता धुमटोकल 7 गावं ओलांडून जाईल, तुला कधी उरकायचं रे एवढं अंतर? तो आहे तर मायात लय फरक आहे. बरोबरीच्या सोबत लढ, तो डिपॉझिट जप्त होईल येड्या. तू वजे वाहणारा प्राणी, मालकाचे फटके खाणारा प्राणी. अरे मी इतका लाडका आहे सध्या, म्हातारे बाहेर पण मी घरात आहे. काय नात करतो? माझ्या नादाला लागू नको. ते गाढवाला सगळा अपमान गिळून घेतला बा. कुत्र लय बोललं त्याला, तू लायकी का, अंतरून पाहून पाय पसर. त्याने सगळा अपमान गिळून घेतला. कपटी येते गाढव, लय कपटी येते. ते काय म्हटलं माहिती कुत्र्याला, कुत्रा दादा तुम्ही जिंका, पण निवडणूक तर वाहू द्या ना. गाढवाने अपमान गिळून घेतला. म्हटलं शर्यत तर वाहू द्या, एकदा वाहू द्याच ना, माझी इच्छा आहे, माझ्या समाधानासाठी वाहू द्या. मग मात्र कुत्र्याला इतका राग आला, म्हटलं राव याला समजुतीच्या गोष्टी सांगतोय, याचा फायद्याच सांगतोय, याला कळत नाही, एकदा याची जिरवावीच लागणार आहे. म्हटलं तुला तू लायकीच दाखवतो म्हणे, आता चल झाली शर्यत सुरू, पळ म्हणे. काय पाठीला लावून पाय लावून पळायचं तेवढं पळ. गाढवाला तेच पाहिजे होतं. कुत्र शर्यतीला तयार झालं, गाढव खुश झाला. गाढवाने आपली टप 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 पावलं टाकायला सुरुवात केली.
कुत्र्याने विचार असा केला की एवढ्या लवकर तिकडे जाऊन करायचं काय, गाढव कधी पोचणार, याचे किती दिवस तिकडे वाट पाहिजे, निवांत जाऊ म्हटला. ते निवांत राहिलं बरं का, निवांत झाडाखाली पडून राहिला, आराम वगैरे केला. दुपारी उठलं, म्हटलं चला बरं आता शर्यत संपून टाकू. अजून धूम ठोकली त्याने, वेगच इतका प्रचंड, त्याला सुर्र दिशे ते पहिल्या गावात तर जाऊन पोहोचलं, पण त्या गावातली कुत्री कुठं त्याला गावात येऊ द्यात आहे. त्या गावात जे कुत्रे होते पलीकडच्या, त्या गावातले सगळे कुत्रे आडवे उभे राहिले, नाही आमच्या गावात एंट्री नाही करायची, हे आमचं गाव आहे. आणि हर कुत्ता आपने गली का शेर होता है. हा म्हटलंय येड्यांनो, आता आमचं गाव आणि तुमचं गाव काय करत बसले, आमची हद्द आणि तुमची हद्द काय करत बसले बाबा. मी काय माझ्या एकट्यासाठी नाही, तुमच्या सगळ्यांसाठी पळायला लागलो, आणि तुम्ही जर असे आडवे आले तर लय मोठा घात होईल बरं, वाटोळ होईल वाटोळ. पण काय असल ते असल बा, समजून सांगायचा प्रयत्न केल्यावर कुत्र्यांना जास्त जोर येतो. तुम्ही निरीक्षण करा. मग तर इतका जोर आला, तुला 150 नाही का आम्हाला सांगायला लागला, अक्कल पाजाळायला लागला. आम्ही लय उन्हाळे पावसाळे पाहिले, ते जास्तच भुंकायला लागले हो. मी तुम्हाला खरं सांगतो, माझ्या पाण्यात 3 प्रकारचे कुत्रे, 3. कुत्रा नंबर 1 हाड म्हटलं का निघून जाणार. कुत्रा नंबर 2 नुसतं हाड म्हणून चालत नाही, बिस्किट पण टाकावं लागत, तेव्हा ते जातं, काहीतरी त्याला टाकावं लागत. आणि कुत्रा नंबर 3 हाड म्हणा नाही तर बिस्किट टाका, भुंकणार म्हणजे भुंकणार, ते भुकायचं सोडीतच नाही. ते 3ऱ्या नंबरचे कुत्रे होते, ते मॅनेजच व्हायना, ते त्याच्यात भुंकायलाच लागले. ते समजूनच घ्यायचं मानसिकतेत नाही. हा म्हटलं बघा, मी तुम्हाला आज समजून सांगतोय, पण जर तुम्हाला समजत नसेल तर शेवटी मला तुम्हाला नाडावं लागेल. म्हटलं मी भांडणार तुमच्या सोबत, शेवटी काय करणार. कुणाला वाटतं स्वकीयांवर वार करावं, पण सत्यच समजत नसेल तर मग फाडावं लागणार. ना इलाज झाला. हे पराक्रमी होतं दादा, तुटून पडलं ते अख्ख्या कुत्र्यांवर, पुढच्या एकटं नडलं ते, फाडायला लागलं ते कुत्र्यांना. कुत्र्यांच्या लक्षात आलं हे काय आपल्या ऐकण्यातलं गिरायक नाही, हे पराक्रमी आहे, हे ध्येयानं प्रेरित झालेलं आहे, जाऊ द्या सारखं नाही तर मरू आपण. त्याले कुत्रे लांब लांब पळाले, जिंकलो आहोत त्या गावात, जिंकलं ते. पुन्हा धूम ठोकली त्याने, सुर्र दिवशी पुढच्या गावात जाऊन पोहोचलं. पण त्या गावात काय कुत्रे नव्हते काय पुढच्या. महाराष्ट्रात असं कोणतं गाव आहे ज्या गावात कुत्रे नाही. गाव पुण्याच्या हायवेच्या कडेला असलं तरी आहेच, संभाजीनगरच्या हायवेला कडेला असलं तरी आहेच, सोलापूर हायवेच्या कडेला असलं तरी आहेच. तिथं कुत्रे होतेच. हा म्हटलं तुम्ही आहेच करावी, तर ते म्हटले मग आम्ही असतोच, आमचं कामच आहे ते. नाही जास्त 2-3 एखादं कवाय ना, ते लागली ना त्याच्यावर गोंकाय लागली, त्याची लोचकी तोडायची. लढलं परत ते, त्यांच्यासोबतही लढलं, जिंकलं. 3ऱ्या गावात तीच परिस्थिती, 4थ्या गावात तीच परिस्थिती, 5व्या गावात रक्तबंबाळ झालं, अंगातून रक्तस्राव सुरू झाला, घायाळ झालं, बेजार झालं, एका झाडाखाली बसलं ते. आणि मनोमन विचार करायला लागलं, राव आपलीच लोक आपल्याला आडवी येत आहे, आपलीच लोक आपल्यावर भुंकताय, मग जिंकायचं कोणासाठी, कोणासाठी पळतोय आपण, कोणासाठी हे करतोय सगळा, हा सगळा खाटाटोप चाललाय कोण, ज्यांना किंमतच नाही आपण जो खाटाटोप सगळा मांडतोय. मनात विचारायचं, राव युटर्न मारावा, कुत्री झाडाखाली वाट पाहत असेल, आपली गाडी आपली माडीनं आपल्या बायकोची गोल गोल साडी, जाऊ घरी निघून, कोण गाव गाडावडीत बसलं. म्हटलं जाऊ द्या, देऊ विषय सोडून. पुन्हा हातून एक आवाज यायचा, नाही आता जर पळून गेला तर शंड ठरशील, आणि लढता लढता मरून गेला तरी पराक्रमी ठरशील. शंड होऊन जिवंत राहण्यापेक्षा पराक्रमी होऊन मारण्यात पुरुषार्थ आहे. आणि लढायचं ठरवलं, नाही जायचं म्हटलं. उठलं ते, 6व्या गावात पोहोचलं, 7व्या गावात पोहोचलं, पुन्हा संघर्ष, पुन्हा लढाया, पुन्हा मारामाऱ्या. 8व्या गावात गेलं, पर्वत दिसला, मजल दर मजल करत धापा टाकत टाकत पर्वत पण चढून गेलोय. पण वर जाऊन पाहत तर काय, अहो ते गाढव नुसतं पोचलेलं नव्हतं, झोपलेलं होतं ते.
याची वाट पाहता 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 ते झोपी गेलं गाढव. आणि या कुत्र्याच्या पावलांच्या आवाजाने त्याला जाग आली. आणि जाग आल्याबरोबर पहिलीच घोषणा दिली, बुवा आता कसं वाटतंय? लय गोड वाटतंय. ते गाढवाचे कार्यकर्ते नाचायला लागले. गाढव राजसिंहासनावर उभं राहून नाचायला लागलं. कार्यकर्ते घोषणा द्यायला लागले, येऊन येऊन येणार कोण? गाढव दादाशिवाय आहेच कोण? आणि सगळं त्यांचा उन्माद पाहिला त्या गाढवांचा. कुत्र्याला आता राग नाही आला. आता कुत्र अंतर्मुख झालं. आता विचार करायला लागलं आणि मनोमन ते कुत्र स्वतःशी बोलू लागलं, माझीच लोक जर मला आडवी आली नसती, माझीच लोक जर माझ्यावर भुंकली नसती, माझ्याच लोकांनी जर माझे लोचके तोडले नसते, तर आज या 8 गावांचा राजा एक गाढव झाला नसता. वर जर पाहिली तर एक सामान्य गोष्ट आहे, पण सगळ्या हिंदुस्थानाचा इतिहास यात दडलेला आहे. ना मुघलांची लायकी होती, ना पोर्तुगीजांची लायकी होती, ना डचांची लायकी होती, ना हलकट इंग्रजांची लायकी होती. फक्त आपल्या हिंदूंमध्ये फूट पडली होती, म्हणून या सगळ्यांनी आपल्याला लुटलं. नाहीतर भीमासारखी, अर्जुनासारखी, गोपालकृष्णांसारखी, शिवरायांसारखी, संभाजी राजांसारखी महापुरुष या मातीत जन्माला येतात. ही माती रत्न जन्माला घालती, नररत्न नरसिंह जन्माला घालणारी माती आहे. आणि ही माती पारतंत्र्यात जाते. ही माती अन्याय सहन करते. एकमेव कारण आहे आपल्यातली फूट. आणि ती फूट संपवणं, त्यातल्या उणिवा भरून काढणं, हे पुढच्या काळातलं आपलं सर्वात मोठं कर्तव्य आहे. आणि जेव्हा हिंदू म्हणून 18 पगड जाती 12 बलुतेदारांना आपण एकत्र करू ना, तेव्हा खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी होणार आहे. प्रत्येकाला हिंदू असल्याचा अभिमान वाटेल, भगव्या ध्वजाबद्दलचा अभिमान वाटेल, तेव्हा खऱ्या अर्थानं शिवजयंती सार्थक होणार आहे. जेव्हा आपण सगळ्यांना सामावून घेऊन आपली एक सामुदायिक ताकद उभी करू, तेव्हा आपण वाचणार आहे. दिसतंय तितकं सोपं नाहीये. भविष्यातल्या अडचणी मोठ्या आहे. पूर्वी 5-5, 6-6 भाऊ होते. आता प्रत्येक घरात जा, एकुलतं एक आहे, ते पण वारं आलं तर उडून जाईल असं आहे. कुरकुरे बाद दरे दे, ते तूप नाही खात, लॉलीपॉप चोखीत दे. विचार करा. फार संघटित व्हावं लागेल, धर्माभिमान बाळगावा लागेल. अहो काय अभिमान होता राव महाराजांना. हे इंग्रज पोर्तुगीज ना राज्याभिषेकाच्या दिवशी अशा माना वाकून उभे, पण महाराज कधी म्हटले नाही एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याला, जरा तुमच्या देशातला एखादा कोट द्या पाठवून, मला जरा ट्राय करून पाहतो. आमच्या सनातन संस्कृतीच्या पोशाखाला महत्व दिलं. आमचा बाप कपाळाला टिळा लावल्याशिवाय कधी घोड्यावर नाही बसला हो. आम्ही सांगू सांगू दमलो राव. कपाळाला टिळे लावा, हिंदू म्हणून मिरवा, कपाळाला टिळे लावा, कपाळाला टिळे लावा. म्हणजे लांडेच ठेवणार कपाळ. मी सांगतो, हिंदूच्या दारातलं कुत्र सुद्धा लांड नसावं आणि हिंदूचं कपाळ सुद्धा लांड नसावं. कुत्र्याचं सुद्धा शेप हातभर लांब पाहिजे आणि कपाळ सुद्धा तुमचं कुंकवाने, अष्टगंधाने, भस्मानं भरलेलंच असलं पाहिजे. काय फरक पडणार आहे हो? कपाळाला टिळा लावला तर काय लय पैसे लागतात गाव त्याला? एक धर्माबद्दलचं प्रेम लागतं फक्त, की ज्या धर्मात आम्ही जन्माला आलो, ज्या धर्माची आम्ही शिकवण घेतली, तो धर्म मिरावला पाहिजे. आणि तो मिरावण्याची एकमेव जागा म्हणजे कपाळ आहे. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या गळ्यातली माळ दिसत नाही, तुमच्या हातातला धागा दिसत नाही, पण तुमच्या कपाळावरचा टिळा दिसतो म्हणजे दिसतो. त्यावरनं कळतं की हिंदूचं बछड आहे. पण नाही व मानसिकताच. वैतागलो मी रोज रोज तेच तेच सांगून. परवा एकाला म्हटलं टिळा का लावत नाही, ते हसत मला म्हणतो मी सायन्सला आहे. शिकलेली का बिघडल्यासारखी वागताय, मला तेच कळणार आहो. पोरींना सुद्धा धर्मावर इतकं प्रेम पाहिजे, इतकं प्रेम पाहिजे, इतकं प्रेम पाहिजे की तिने वज्रमुठच बांधली पाहिजे. ह्या हिंदू धर्मामध्ये जर एका जिजाऊ आईसाहेबांना शिवरायांसारखा नरसिंह जन्माला घातला असेल, तर मी त्या धर्माचं अनुकरण करून माझ्याही पोटी शिवाजी महाराजांसारखा राजाच जन्माला घालील.
आली ती अब्दुल व प्रेम करायला लागली. ती म्हणते मेरे वाला अब्दुल वैसा नहीं है. अरे वैसा ही है. माझी विनंती आहे सगळ्या मावळे परिवाराला, जर शक्य असेल तर गावकऱ्यांना तो छावा चित्रपट जो आलाय, विशेषतः पुरींला छावा चित्रपट दाखवा. एकदा जर छावा चित्रपट पाहिला ना तर तुम्ही देवाला एकच प्रार्थना कराल, किती वेळा जन्माला घाल पण फक्त हिंदू धर्मातच जन्माला घाल. कारण आमच्या बापानं, धर्मवीर छत्रपती संभाजी राजानं जे 40 दिवस स्वतःची त्वचा सोलून घेतली ना, ती फक्त हिंदू धर्माच्या रक्षणासाठी. तो औरंगजेब म्हणत होता फक्त धर्म परिवर्तन कर, जगावर राज्य करू. तुझ्यासारखे योद्धे जर आमच्यात सहभागी झाले तर जगावर राज्य करू. आमचा बाप कडाडला, 1000 वेळा जन्माला येईल, 1000 वेळा मरल, पण हिंदू धर्माशी गद्दारी नाही करणार. शेवटच्या श्वासापर्यंत जगदंब जगदंब म्हणत राहिले. आणि परिणाम आज आपण म्हणतो देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी, एकही शंभू राजा था. ते धर्मासाठी त्यांनी बलिदान देऊन टाकलं. आणि आज आमच्या पोरी म्हणतात आमचं प्रेम व्हायला लागलं, त्याला प्रेम म्हणतात. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावं. स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी मृत्यू आला तरी चालेल, पण परधर्माचं आकर्षण नसावं. हे आव शेवटी बहीण इज्जत असते महाराज. ही पोरं आज भगव्या टोप्या घालून फिरतात, कपाळाला टिळे लावून फिरतात, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात. आणि एखादी पोरगी जर परधर्मी एखाद्या पोराच्या प्रेमात पडली, काय वाटत असेल त्या पोरांना? मेल्याहून मेल्यासारखं होत असेल, फक्त आत्महत्या करते नाही. ती सगळी जबाबदारी जर कोणाची तर ती तुमची जबाबदारी आहे. काय आकर्षण पाहिजे? आणि वैशिष्ट्य असे, मी त्याचा अभ्यास केला दादा. जेव्हा जेव्हा सीतेला फसवलंय ना, तेव्हा तेव्हा रावण साधू होऊन आलेला आहे. ते इतके सज्जन होतात ना, इतके सज्जन होतात, यांना वाटत आपले येडे, प्रेमच करता येत नाही यांना. आपलं सायकल वर फिरत आणि ते पल्सर घेऊन येते. अरे ती फसवायसाठी आणलेली आहे. माती होती आयुष्याची, तुकडे तुकडे करून पुरी फ्रीज मध्ये भरल्या, धंद्याला लावल्या पुरी आमच्या, निर्यात केली इस्लामिक कंट्री मध्ये. वाटोळ झाला हो. स्त्री संस्कृतीचा आधार आहे. ती संपली तर संस्कृती संपते. उद्या स्त्रीच वाटली तर कुठून शिवराय जन्माला घालायचे हो? कुठून संभाजी महाराज जन्माला घालायचे? अहो पोरींनी वज्रमुठी बांधल्या पाहिजे हो. कुळात राव दर्जेदारच नरसिंह जन्माला घालील, काय येणार नाही पोरं जन्माला चांगले. हे पूर्वीच्या बाया आहे ना, व्रत वैकल्य करत होत्या, शुक्रवार पाळत होत्या, सोमवार पाळत होत्या, पारायण करीत होत्या, तुळशीला पाणी घालत होत्या, सासू सासऱ्यांचं दर्शन करीत होत्या. परिणाम एक सात्विक वृत्ती असायची, त्याचा परिणाम दर्जेदार पिढी जन्माला यायची. ही नुसतीच कॅफेत बसती कॉफी प्यायला. बर बसू द्या कॅफेत, माझा त्याला विरोध पण नाही भाऊ, काय हरकत आहे कॅफेत बसून कॉफी पिली तर. पण सोमवारच्या दिवशी ना शंकराच्या पिंडीवर पाणी व्हायला पण गेली पाहिजे. ती जात नाही, याचं दुःख आहे. बॅलन्स पाहिजे आयुष्यामध्ये. संग्राम बापू भांडारे काय सारखाच भजन नाही करीत बसत. तोही कधीतरी त्याचं व्यक्तिगत आयुष्य जगत असेल ना, पण त्यातून बाहेर निघून पुन्हा मी माझ्या धर्माचं काहीतरी देणं लागतोय, मी माझ्या पूर्वजांचं काहीतरी देणं लागतो, या भावना ते आपली कर्तव्य आपण स्वीकारली पाहिजे ना. ती स्वीकारत नाही हो, याचं दुःख आहे. म्हणून सगळं बॅलन्स हल्लाय. पुढच्या काळामध्ये आपल्याला पुन्हा ती घडी बसवावी लागणार आहे. मी तर माझ्या सगळ्या मावळे ग्रुपच्या पोरांना विनंती करतो की असा अभ्यास करा, असं चिंतन करा, वाहून घ्या. शिवजयंती फक्त 5 दिवस अगोदर, पुढचे 5 दिवस शिवजयंती 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 करू नका. तुम्ही अशी वज्रमुठ बांधली पाहिजे, पुढच्या काळात गावात अशी पोरं तयार झाली पाहिजे की शिवाजी महाराजांवर बोलायला येणारा वक्ता जर काही कारणास्तव येऊ शकला नाही तर मी माझ्या गावातल्या लोकांना 2 तास शिवाजी महाराजांचं चरित्र सांगेल, अशी पोरं गावात तयार झाली पाहिजे. संग्राम बापू भांडारे 2 तास येईल हो, निघून जाईल तो. पण इथं जर पोरं तयार झाली ना तर ते लहान लहान पोरांकडून शिवचरित्र पाठ करून घेतील, घराघरात शिवाजी महाराज पेरतील.
माता भगिनींनी मनावर जर घेतलं, मला जिजाऊ माहित पाहिजे, मला जनाबाई माहित पाहिजे, मला मुक्ताई माहित पाहिजे, पुढच्या पोरांना तुम्हाला ते शिकवता येईल. पोरं म्हणून राहिले माही झुके का नाही साला, आईच रील पाहू राहिली तेच, त्यामुळे पोरं तीच शिकू राहिली. आपल्याला ह्या जबाबदाऱ्या घ्यावा लागणार आहे. खूप अभ्यास करा. अहो इतिहास इतका आपला मोठा आहे ना, एकट्याचं कामच नाही. एखाद्याला तानाजीच माहित पाहिजे, एखाद्याला बाजीच माहित पाहिजे, एखाद्याला यसाजीच माहित पाहिजे, एखाद्याला शिवरायच माहित पाहिजे, एखाद्याला संभाजी राजे परफेक्टच, सणावाळ्या कधी कोणत्या दिवशी काय घडलं. छोट नाही. अहो तो छावा चित्रपट बनवला, हाऊसफुल चाललाय. दिग्दर्शक निर्मात्यांनी वेळ दिला, सगळं अभ्यासलं, त्याचं एक कथानक बांधलं. मागणीचे राव. मागच्या काळात अजय देवगण तानाजी फक्त त्यांनी रंगावला आमचा फुल. मी तर म्हणतो इतका छावा चित्रपट बघा सगळ्यांनी, इतका बघा, इतका बघा, इतका बघा. निर्मात्या दिग्दर्शकाला इतके पैसे भेटले पाहिजे, इतके पैसे भेटले पाहिजे की हे बाहुबली बनवणारे, पुष्पा बनवणारे, KGF बनवणारे जे निर्माते दिग्दर्शक आहे ना, ते पण म्हटले पाहिजे आम्हाला आता शिवराय संभाजी राजांवर चित्रपट बनवायचे. कधी म्हणतील ते? त्यातलं इन्कमिंग त्यांना जेव्हा दिसल तेव्हा म्हणतील ना. आम्ही काल्पनिक चित्रपटांना मोठी प्रसिद्धी देऊन टाकतो, ते बघायला जातो, आणि जेव्हा आमच्या महापुरुषांचे चित्रपट येतात ते आम्ही बघत नाही. आता जर खाली बसले लोकांना विचारलं सैराट पाहिलाय का, पहाटे म्हणतात सैराट पहाटे. त्यांना जर विचारलं छावा पाहायला गेले का, बघू. पुढच्या काळामध्ये तुम्ही आज तो चित्रपट कुठं जवळ असेल तुमच्या परिसरात जा, बघा. लहान मुलांना दाखवा, त्यांच्यातला अंतःकरणातला धर्म जागृत होईल. शिवरायांना ते वर्म कळालं की संघटित झाल्याशिवाय धर्म टिकणार नाही. आणि जेव्हा जेव्हा ज्या ज्या योद्ध्यांनी विजय मिळवला तेव्हा त्यांनी त्यांचा समाज संघटित केला. मग भगवान श्री राम असू द्या, भगवान श्री कृष्ण असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, किंवा लोकशाही काळात जन्माला आलेलो तुम्ही आम्ही असू द्या, ज्यांची संख्या जास्त, ज्यांचं संघटन, त्यांचं वर्चस्व हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून पुढच्या काळामध्ये हिंदुत्वाच्या नावानं संघटित होऊ. या देशातली सगळी लोक धर्माच्या नावानं मतदान करतात, हिंदूच फक्त धर्माच्या नावानं मतदान करीत नाही. त्याने सुद्धा पुढच्या काळात वज्रमुठ बांधली पाहिजे, जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा. त्याने धर्माच्याच नावानं मतदान केलं पाहिजे की त्याच्या धर्मासाठी जे अनुकूल आहे, त्याच्या धर्मासाठी जे पूरक आहे, जे कट्टर हिंदुत्ववादी आहे, त्यांनाच आम्ही पुढे आणणार, अशी वज्रमुठ बांधली पाहिजे. पुढच्या काळात नेते सुद्धा असेच निवडून द्यायचे जे कट्टर हिंदुत्ववादी आहे. कारण आपल्या तर काही नालायक असे, आपल्यात आले का जय श्रीराम म्हणतात, पलीकडे गेले का अल्लाहू अकबर म्हणतात, चर्च मध्ये गेले की म्हणतात येशूच आमचा बाप आहे. या असले रंग बदलू गिरगिट आहे ना, हाकलून द्यायचे, आपल्याला ठेवायचे नाही, त्यांचे डिपॉझिट जप्त करायचे. पुढच्या काळात आपल्याला महाराष्ट्रात नेतृत्व पण आहे ना, सन्माननीय नितेश राणे साहेबांसारखे पाहिजे की जे ठणकावून जाहीर भाषणात मंत्री असताना सांगतात की हा महाराष्ट्र हिंदूंचा आहे, हा हिंदुस्थान हिंदूंचा आहे, इथं पहिला विचार हिंदूंचा होईल आणि मग बाकीच्या सगळ्यांचा. अशा नेतृत्वांना पुढच्या काळात पुढं काढायचं. मी म्हणतो नेतृत्व कधी हिंदुत्ववादी होतील, अगोदर जनता हिंदुत्ववादी झाली पाहिजे. नेत्याला शेवटी राज्यच करायचंय, पण तो समाज तर झाला पाहिजे ना धर्माच्या नावानं संघटित, आणि तो करण्याची चळवळ आपण राबवायची. प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे मी हिंदू असल्याचा, प्रत्येकाला भगव्या ध्वजाचा अभिमान वाटला पाहिजे, भगव्या टिळ्याचा अभिमान वाटला पाहिजे. आणि तशा पद्धतीने जर वाटचाल झाली तर हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, ती श्रींची इच्छा अबाधित राहील. शिवरायांनी ते स्थापन करून दाखवलं. तुमचं आमचं जर आज जबाबदारी काय, आपल्याला ना शाहिस्ते खानाची बोटं तोडायची, ना अफजल खानाचा कोताळा काढायचा आहे. आता फक्त बापानं जे निर्माण केलंय ना ते राखायचंय, तेवढीच जबाबदारी आपली आहे. आणि ती जबाबदारी आपण याता सांग पार पाडू, आणि त्यासाठी संघटित होऊन आपल्या धर्मासाठी संघर्ष करू. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
मावळे परिवार व समस्त शिवभक्त रुई छत्तीसी व पंचक्रोशी या सगळ्यांच्या योगदानातून भव्य शिवजन्मोत्सव सोहळा 2025 या महोत्सवाचं आयोजन केलं. मला वाटतं उद्या आमचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज कदम माऊली यांचं देखील इथे कीर्तन संपन्न होणार आहे. त्या कीर्तनासाठी सुद्धा आपण बहुसंख्येनं उपस्थित राहायचं. फार अभ्यासू आणि हिंदू धर्माबद्दल प्रचंड तळमळ असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे ज्ञानेश्वर माऊली कदम आहेत. तर माऊलींच्या कीर्तनाला आपण सर्वांनी उपस्थित राहा. पुढील सुद्धा मोहन महाराज शेलार असतील, मर्दानी खेळाचे कार्यक्रम असतील, रक्तदान शिबिर असेल, या सगळ्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्या. संख्या दिसू द्या. अहो शिवजयंती चालली राव. लोकसंख्या किती आहे गावची? किती आहे अंदाजे? अंदाज 5,000. 5,000 कीर्तनाला लोक किती आहे? ही अडचण आहे आपली, लय मोठी समस्या आहे. त्यामुळे आपल्याला पुढच्या काळात खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. खूप म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. आपल्या लोकांचं प्रबोधन करावं लागणार आहे, त्यांना सामावून घेणारं लागणार आहे, त्यांना भाऊ भाऊ दादा दादा करावं लागणार आहे. तर सगळ्या पद्धतीने आपलं एकंदरीत संघटन आपल्याला दाखवावं लागेल. पुढच्या काळात काम करा. मी मावळे परिवारचं खूप खूप कौतुक करतो. ही पोरं धर्माभिमानी आहे, शिवरायांवर प्रचंड प्रेम करणारी आहे. मला आनंद याचा वाटला की ज्या दिवशी एखाद्या दिवशी आम्ही जेव्हा एखाद्या गावात जात असतो तेव्हा ज्याने तारीख घेतलेली असते ना, ते गाडीतून उतरल्या म्हणतो मला ओळखलं का? आपण म्हणतो नाही भाऊ मीच तारीख घेतली ना तुमची, मी अमुक अमुक. मग आपण म्हणतो मग आम्ही काय करू आता? ते म्हणतो भाऊ तुम्हाला नाव घ्यावं लागेल ना माझं, म्हणून सांगितलं. रुई छत्तीसीचं वैशिष्ट्य असं आहे, ज्यांनी तारखा घेतल्या, ज्यांनी माझा पाठपुरावा घेतला, त्या पोरांनी मला सांगितलं आमची नावं कीर्तनात घ्यायचे नाही का? तर आम्ही नावासाठी नाही तर हिंदू धर्मासाठी काम करतो. म्हणून त्या सगळ्या पडद्याच्या मागं उभं राहून आपल्या धर्माची भगवी ध्वजा फडकावणाऱ्या माझ्या सगळ्या सहकार्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही त्याग ठेवला, नावासाठी नाही तर धर्मासाठी काम केलं, तर भविष्य काळात नक्कीच ते काम मोठं होईल याची आम्हाला खात्री आहे. मी शुभेच्छा देतो. भजन सम्राट आमचे तेजस महाराज गायकवाड, भजन सम्राट प्रवीण महाराज पठाडे, भजन सम्राट महावीर महाराज वाळके, भजन सम्राट देवीदास महाराज आमटे, भजन सम्राट सूरज महाराज भंडारे व मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण विकासजी महाराज अवसरे व नानासाहेब बिटके या सगळ्या मान्यवर मंडळींचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. साऊंड सिस्टीमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. व्हिडिओ शूटिंगचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्षनेते आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक. माता भगिनींचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. बाकी पंचक्रोशीतून आलेली महाराज मंडळी, कीर्तनकार मंडळी, समाजसेवक, हिंदुत्ववादी संघटनांचे सगळे सहकारी, त्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून पुढच्या काळामध्ये आपल्या देवासाठी, आपल्या हिंदुस्थानासाठी व आपल्या हिंदू धर्मासाठी आपल्याला प्राण जरी गमवावे लागले तरी चालेल, पण देव देश धर्म टिकला पाहिजे यासाठी आपण कटिबद्ध होऊ आणि ती खऱ्या अर्थानं शिवजयंती संपन्न होईल अशी एक इच्छा व्यक्त करतो. झालेली कीर्तन रूपी सेवा विश्व माऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या, भगवान श्री तुकाराम महाराजांच्या, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या, गोमातेच्या व आपल्या सगळ्या रुई छत्तीसीतील हिंदू बांधवांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 बोले रे बोले बोले देवा बोले